नमस्कार मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं इंट्रोडक्शन बघितलं होतं. त्यानंतर रिव्हर्सिबल सेल म्हणजे काय, रिव्हर्सिबल थर्मोडायनामिक रिव्हर्सिबिलिटीच्या कोणकोणत्या कंडिशन्स आहेत त्याच्याबद्दल चर्चा केली होती. आज आपण बघतो आहे EMF म्हणजे काय आणि EMF कसा मोजतात. ठीक आहे, आजचा डिस्कशनचा टॉपिक आहे EMF अँड इट्स मेजरमेंट. EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. काय आहे EMF, कसा मोजतात EMF, त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सेल काढावा लागेल. सेल आपण काल बघितलं. ठीक आहे, सेलमध्ये किती इलेक्ट्रोड्स असतात? 2 इलेक्ट्रोड्स असतात. ठीक आहे, आपण पहिल्यांदा सेल डायग्राम काढूया. मित्रांनो, हा एक बीकर घेतला आपण. या बीकरमध्ये आपण घेतलाय झिंक सल्फेटचं सोल्युशन घेतलंय आणि या बीकरमध्ये आपण झिंक इलेक्ट्रोड डीप केलेला आहे. हा आहे झिंक इलेक्ट्रोड. ठीक आहे, हा तयार झाला हाफ सेल किंवा सिंगल इलेक्ट्रोड. ठीक आहे, एक आपण दुसरा बीकर घेतला. दुसरा बीकर मध्ये आपण घेतलंय मित्रांनो, काय घेतलंय? कॉपर सल्फेट घेतलं आणि त्याच्यामध्ये काय डीप केलं आपण? कॉपर इलेक्ट्रोड डीप केला. हा दुसरा हाफ सेल आहे. या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय तयार होणार आहे? कंप्लीट सेल. हा जो झिंक इलेक्ट्रोड आहे मित्रांनो, त्याचं पोटेन्शियल जास्त आहे, त्यामुळे त्याच्यावर आपण चार्ज कोणता देणार आहे? निगेटिव्ह चार्ज देतोय. कॉपर इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल कमी आहे, त्याच्यावर चार्ज काय देतो आपण? पॉझिटिव्ह चार्ज देतोय. काल आपण बघितलं की निगेटिव्ह इलेक्ट्रोडवर काय होत असतं? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. हा जो झिंक इलेक्ट्रोड आहे, हा झिंक इलेक्ट्रोड या झिंक सोल्युशनमध्ये काय लॉस करणार आहे? इलेक्ट्रॉन लॉस करणार आहे. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहे मित्रांनो, या सॉल्ट ब्रिजच्या मदतीने कुठे जाणार आहेत? दुसऱ्या बीकरमध्ये जातील. इथे इलेक्ट्रॉन लॉस झाले. इलेक्ट्रॉन या सॉल्ट ब्रिजच्या माध्यमातून या बीकरमध्ये आले. इथे आलेले इलेक्ट्रॉन कुठे डिपॉझिट झालेले? कॉपर इलेक्ट्रोडवर. या ठिकाणी झालं रिडक्शन झालं, या बीकरमध्ये रिडक्शन झालं. इथे झालं ऑक्सिडेशन. ठीक आहे मित्रांनो, हे जे इलेक्ट्रोड्स आहेत हे इलेक्ट्रोड्स आपण गॅल्व्हॅनोमीटरला कनेक्ट केलेले आहे. गॅल्व्हॅनोमीटरला काय केले आपण? कनेक्ट केले. मित्रांनो, काय होतं इथं? झिंक इलेक्ट्रोडवर काय होतंय? ऑक्सिडेशन. आपण आताच म्हटलं की झिंकचं पोटेन्शियल कसं आहे? जास्त आहे. पोटेन्शियल जास्त आहे, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन लॉस करतो, तिथं ऑक्सिडेशन होतं. लॉस्ट झालेले इलेक्ट्रॉन या सॉल्ट ब्रिजच्या माध्यमातून दुसऱ्या बीकरमध्ये एंटर करतात आणि ते इलेक्ट्रॉन कोण गेन करतंय? कॉपर इलेक्ट्रोड गेन करतोय. म्हणजे दुसऱ्या ठिकाणी काय होतंय? रिडक्शन होतंय. एका ठिकाणी ऑक्सिडेशन, दुसऱ्या ठिकाणी रिडक्शन. आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले, त्यामुळे त्या ठिकाणी काय निर्माण झालंय? केमिकल रिॲक्शन. आणि या इलेक्ट्रॉनच्या ट्रान्सफरमुळे त्या ठिकाणी काय निर्माण होतंय? करंट निर्माण होतोय. करंट निर्माण झाल्यामुळे हा जो आपला हा काय मित्रांनो आपला गॅल्व्हॅनोमीटर, त्याची जी निडल पहिली कशी होती? स्टेडी होती, पण करंट निर्माण झाल्यामुळे ती निडल कशी व्हायला लागली? त्या ठिकाणी डिफ्लेक्शन दाखवलं. डिफ्लेक्शन कशामुळे झालं? करंट निर्माण झाला. करंट कशामुळे निर्माण झाला? एका इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल जास्त होतं, दुसऱ्याचं पोटेन्शियल कमी होतं. पोटेन्शियल जास्त असलेल्या इलेक्ट्रोडकडून मध्ये ऑक्सिडेशन झालं, त्याने इलेक्ट्रॉन लॉस्ट केले. दुसऱ्याचं पोटेन्शियल कमी, त्याने इलेक्ट्रॉन गेन केले, दुसऱ्याचं रिडक्शन झालं. ठीक आहे, पोटेन्शियलमध्ये डिफरन्स होता म्हणून त्या ठिकाणी काय निर्माण झाला?
करंट निर्माण झाला, आणि करंट निर्माण झाला म्हणून गॅल्व्हॅनोमीटरमध्ये काय दिसलं आपल्याला, डिफ्लेक्शन दिसलं. समजा या दोघांचं पोटेन्शियल सारखं राहिलं असतं, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली असती का? इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली नसती. इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली नसती तर करंट निर्माण झाला असता का? नाही. मग हा जो करंट निर्माण झालेला आहे मित्रांनो, ड्यू टू डिफरन्स इन पोटेन्शियल ऑफ टू इलेक्ट्रोड, द करंट जनरेटेड, त्या करंट जनरेट झाला आपण म्हणणार आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ठीक आहे, परत लक्षात घ्या. दोन बीकर घेतले, एका बीकरमध्ये झिंक सल्फेट आणि झिंक इलेक्ट्रोड डीप केला, दुसऱ्या बीकरमध्ये कॉपर सल्फेट आणि कॉपर इलेक्ट्रोड डीप केला. झिंक इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल जास्त आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, याचं पोटेन्शियल कमी, पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे, इथं ऑक्सिडेशन होत आहे, इथे रिडक्शन होत आहे, आणि दोघे इलेक्ट्रोड्स आपण कुठे जॉईन केले, गॅल्व्हॅनोमीटरला. पोटेन्शियल डिफरन्समुळे त्या ठिकाणी काय निर्माण झाला आहे, करंट निर्माण झाला आहे. ठीक आहे, आता EMFची डेफिनेशन आपण लिहितो. बघा, द डिफरन्स इन पोटेन्शियल, कॉपरचं पोटेन्शियल कमी, झिंकचं पोटेन्शियल जास्त. पोटेन्शियलमध्ये काय आहे, डिफरन्स. पोटेन्शियलमध्ये डिफरन्स असल्यामुळे विच कॉजेस द करंट टू फ्लो फ्रॉम इलेक्ट्रोड ऑफ हायर पोटेन्शियल, from electrode of higher potential to electrode of lower potential is called as electromotive force, म्हणजेच काय, EMF. पोटेन्शियलच्या डिफरन्समुळे जो करंट निर्माण झाला, त्या निर्माण झालेल्या करंटला आपण काय म्हणणार आहोत, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, म्हणजेच काय, EMF. हा जो EMF आहे मित्रांनो, हा आपण वोल्ट्समध्ये मोजतो. EMFचं युनिट काय आहे, वोल्ट्स. मित्रांनो, हा जो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आहे, हा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आपण 3 इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने मोजू शकतो. ते कोणकोणते इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते बघूया. मित्रांनो, EMF मोजण्यासाठी आपण व्होल्टमीटर, मल्टीमीटर किंवा पोटेन्शियोमीटर या तिघांपैकी कोणताही एक इन्स्ट्रुमेंट वापरू शकतो. पण मित्रांनो, हे जे व्होल्टमीटर आहे किंवा मल्टीमीटर आहे, त्याच्या उपयोगामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत. काय होतं मित्रांनो, समजा आपण व्होल्टमीटर वापरलं, या गॅल्व्हॅनोमीटरच्या ऐवजी आपण काय व्होल्टमीटर वापरलं, तर ज्यावेळेस रिॲक्शन होते, त्या रिॲक्शनमुळे करंट निर्माण होतो, आणि तो करंट कोण खेचून घेतं, व्होल्टमीटर खेचून घेतो. व्होल्टमीटर करंट खेचल्यामुळे आपल्याला EMFची एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळत नाही, आणि तो व्होल्टमीटरने करंट खेचल्यामुळे जो इंटरनल रेझिस्टन्स निर्माण होतो, तो इंटरनल रेझिस्टन्स ओव्हरकम करण्यासाठीच बऱ्यापैकी EMF खर्ची होतो. मग त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट EMFची व्हॅल्यू मिळते का, नाही मिळत. मग व्होल्टमीटर आणि मल्टीमीटरच्या ह्या ड्रॉबॅकमुळे आपण काय वापरत असतो, पोटेन्शियोमीटर. वाय डोंट वी यूज voltmeter? When we use voltmeter, the current is generated due to reaction, and that generated current creates internal resistance, and to overcome that internal resistance, appreciable amount of EMF is utilized. So we don't get the exact value of EMF when we use voltmeter or multimeter. So to avoid these things, instead of voltmeter and multimeter, we use potentiometer. म्हणून EMF मोजण्यासाठी आपण कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरत असतो मित्रांनो, पोटेन्शियोमीटर. मग या पोटेन्शियोमीटरच्या मदतीने EMF कसा मेजर करतात ते आपल्याला बघायचं. EMF म्हणजे काय, मग द करंट फ्लो ड्यू टू डिफरन्स इन पोटेन्शियल. ओके, त्याला आपण काय म्हणणार आहे, EMF. त्याचं युनिट काय, व्होल्ट्स. बघा मित्रांनो, आपण बघतोय मेजरमेंट ऑफ EMF. काय लिहिलं आपण, EMF इज मेजर्ड बाय युजिंग पोटेन्शियोमीटर. मग व्होल्टमीटर किंवा मल्टीमीटरच्या ऐवजी आपण EMF मेजर करण्यासाठी काय वापरतो, पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटरचा वापर करून आपण 2 पद्धतीने EMF कॅल्क्युलेट करू शकतो. त्या 2 मेथड्स आहेत, पोजनडॉर्फ्स कंपोजिशन मेथड आणि दुसरा आहे डायरेक्ट रीडिंग मेथड. या 2 मेथडमध्ये इन्स्ट्रुमेंट एकच वापरलं जातं, कोणतं आहे, पोटेन्शियोमीटर, पण टेक्निक वेगळ्या आहे. या 2 मेथडचा आपण आता अभ्यास करतोय. पहिल्यांदा बघणार आहोत EMF मेजरमेंट बाय युजिंग पोजनडॉर्फ्स कंपोजिशन मेथड. ओके,
मित्रांनो आपण बघतो आता पोजनडॉर्फ्स कंपोजिशन मेथड. या पोजनडॉर्फ्स कंपोजिशन मेथडच्या मदतीने आपण काय मोजणार आहोत, EMF. मग आता हा जो पोजनडॉर्फ्स मेथड आहे ती एका प्रिन्सिपलवर बेस्ड आहे. त्या प्रिन्सिपलचं नाव आहे पोजनडॉर्फ्स कंपोजिशन प्रिन्सिपल. काय आहे तो प्रिन्सिपल? इट स्टेट्स दॅट unknown EMF is opposed by known EMF. unknown EMF हे अपोज केला जातो कोणाला, known EMF ला, until the two EMF are equal. जोपर्यंत दोन EMF इक्वल होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी त्यांचं एकमेकांना काय होणार, अपोजिशन होणार. पण ज्यावेळेस दोघांची व्हॅल्यू मॅच होईल त्या ठिकाणी अपोजिशन, त्या ठिकाणी त्यांचा एकमेकांचा विरोध कसा होणार आहे, थांबून जाणार आहे. मित्रांनो आपण एक जनरल एक्झाम्पल घेऊ शकतो. समजा दोन पैलवान असतील, ठीक आहे. आता दोन पैलवान त्या ठिकाणी कुस्ती करण्यासाठी आले. दोघांना एकमेकांच्या ताकदीचा अंदाज नसतो. दोघांमध्ये मुष्टियुद्ध त्या ठिकाणी रंगतं. हा पैलवान इकडनं जोर लावतोय, हा पैलवान इकडनं जोर लावतोय. दोघं, हा कधी याला इकडे ढकलतोय, हा कधी इकडे ढकलतोय. या त्या ठिकाणी काय निर्माण झालं, अपोज निर्माण झाला. पण ज्यावेळेस दोघांची ताकद सारखी होते त्यावेळेस एकमेकांना ते ढकलू शकतात का, ढकलत नाही. त्या ठिकाणी अपोज थांबतो. का? कारण की दोघं जे पैलवान आहे त्यांची ताकद त्या ठिकाणी काय झाली, सेम झाली. मग हेच तत्व त्यांनी या ठिकाणी वापरले. अननोन EMF आणि नोन EMF हे एकमेकांना विरोध करतील कुठेपर्यंत, जोपर्यंत दोघांची व्हॅल्यू सारखी होत नाही तोपर्यंत. दोघांची व्हॅल्यू त्या ठिकाणी ज्यावेळेस सारखी झाली त्यावेळेस त्या ठिकाणी EMFचा विरोध त्या ठिकाणी संपणार आहे. हा प्रिन्सिपल या कंपोजिशन मेथडमध्ये वापरला जातो. याची सर्किट डायग्राम आपण आता सुरुवातीला काढूयात. हां मित्रांनो, ही सर्किट डायग्राम आहे पोजनडॉर्फ्स कंपोजिशन मेथडची. बघा हा Q आहे. या Qला आपण काय म्हणतोय, नोन सेल. या सेलचं EMF आपल्याला काय आहे, नोन आहे. ते कोणा इतकं आहे, ES. परत लक्षात घ्या, हा Q मायनस प्लस मायनस प्लस, हा Q कोणता सेल आहे, नोन सेल आहे. त्याचं EMF आपल्याला माहिती आहे आणि त्याची व्हॅल्यू कोणा इतकी आहे, ES इतकी आहे. हा जो सेल Q आहे हा आपण कुठे जोडलेला आहे, AB. ही AB जी आहे या AB ला आपण काय म्हणतोय, युनिफॉर्म रेझिस्टन्स वायर. या AB ला आपण काय म्हणतोय, युनिफॉर्म रेझिस्टन्स वायर. या Q सेलचं निगेटिव्ह टर्मिनस पॉइंट A ला जोडला आहे, पॉझिटिव्ह टर्मिनस कुठे जोडला आहे, पॉइंट B ला जोडला आहे. याच्या EMF ची व्हॅल्यू या रेझिस्टन्स वायर इतकीच आहे. आपण काय म्हणू शकतो मग, ES इज प्रपोर्शनल टू AB. ES ची व्हॅल्यू कोणा इतकी आहे, वायर AB च्या रेझिस्टन्स इतकी आहे. ठीक आहे. हा सेल X. या सेल X ला आपण काय म्हणतोय, अननोन सेल. याचं EMF आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तो आपण काय म्हणता, EX. तो काय आहे, अननोन EMF. हा जो सेल X आहे या सेल X आपण कशाला जोडला आहे, वायर AB ला. आणि वायर AB च्या माध्यमातून तो कोणाला अपोज करतो आहे, नोन सेलला. बघा इथं पण निगेटिव्ह आहे, इथं पण काय आहे, निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह निगेटिव्ह काय होणार त्या ठिकाणी, रिपल्शन किंवा अपोजिशन होणार आहे. ठीक आहे. आणि हा जो अननोन सेल आहे हा कोणाला जोडला आहे, गॅल्व्हॅनोमीटर. आणि हा गॅल्व्हॅनोमीटरचा काय आहे, स्लाइडिंग कॉन्टॅक्ट C. ठीक आहे. परत लक्षात घ्या, Q नोन सेल ज्याचा EMF आपल्याला माहिती आहे. हा Q वायर AB. या वायर AB ला काय म्हणतो आपण, युनिफॉर्म रेझिस्टन्स वायरला जोडलेला आहे. त्या AB चा जो EMF आहे ES हा कोणा इतका आहे, AB च्या रेझिस्टन्स इतका आहे. ठीक आहे. हां पुढे जो अननोन सेल आहे X त्याचा EMF काय आहे, EX. आपल्याला तो शोधायचा आहे. बघा मित्रांनो, हा समजा नोन सेल जो आहे त्याचा आपण EMF पाहूया. त्याची व्हॅल्यू किती, फॉर एक्झाम्पल 2 व्होल्ट्स. म्हणजे या AB ची पण व्हॅल्यू किती असणार आहे, AB चा रेझिस्टन्स, युनिफॉर्म रेझिस्टन्सची व्हॅल्यू किती असणार आहे, 2 व्होल्ट्स इतकीच असणार आहे. बरोबर. म्हणजे इथपासून 0 पासून सुरू होतं आणि इथे कुठे संपतंय, 2 पर्यंत संपतंय. Q ची व्हॅल्यू किती आहे, 2. म्हणून AB ची व्हॅल्यू पण किती आहे, 2.
ठीक आहे. आता आपल्याला हा जो अननोन सेल आहे त्याचा EMF फ्लो मोजायचा आहे. आपण काय करणार, हा जो स्लायडिंग कॉन्टॅक्ट आहे हा स्लायडिंग कॉन्टॅक्ट 0 वर ठेवणार. ठीक आहे. म्हणजे याचा नोन सेलने किती EMF दिलेला आहे, 0. पण याची व्हॅल्यू वेगळी आहे, त्यामुळे त्या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये काय दिसणार आहे, डिफ्लेक्शन दिसणार आहे. आपण कॉन्टॅक्ट वाढवत समजा 0.5 वर आणला तरी त्या ठिकाणी डिफ्लेक्शन दिसते का, कारण की Q ची व्हॅल्यू आणि ही X ची व्हॅल्यू त्या ठिकाणी मॅच होत नाही. आपण वाढवत गेला आणि इथपर्यंत आणला या ठिकाणी. ठीक आहे. या ठिकाणी समजा त्याची व्हॅल्यू आहे किती आहे, 1.5 व्होल्ट्स. याची व्हॅल्यू पण 1.5 व्होल्ट्स आहे, याची व्हॅल्यू पण त्या ठिकाणी काय आहे, नियर अबाउट तेवढीच आहे. मग त्या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसणार नाही. म्हणजेच अननोन EMF आणि नॉन EMF या दोघांच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी काय झाल्या आहे, मॅच झालेल्या आहे. व्हॅल्यू मॅच झाल्या आहे, त्यामुळे त्या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसणार नाही. ज्या ठिकाणी डिफ्लेक्शन दिसत नाही त्या पॉईंटला आपण काय म्हणणार आहोत, नल पॉईंट म्हणणार आहोत. त्याला काय म्हणणार आहे, नल पॉईंट. हे A पासून S पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणणार AS. आणि हे AS याची व्हॅल्यू कोणा इतकी असणार आहे, EX इतकी असणार आहे. सो EX is proportional to AS and ES is proportional to AB. ठीक आहे. EX ची व्हॅल्यू AS इतकी आहे, ES ची व्हॅल्यू AB इतकी आहे, म्हणून EX upon ES is equal to AS upon AB. म्हणून EX is equal to काय, AS upon AB into ES. म्हणजे यावेळेस आपल्याला AS, AB आणि ES च्या व्हॅल्यूज माहिती असतील, या सगळ्यांच्या व्हॅल्यूच्या माहिती आधारे आपण काय शोधून काढू शकतो, अननोन EMF. या मेथडच्या मदतीने समजा आपल्याला EMF काढायचा असेल तर ES ची व्हॅल्यू ही EX पेक्षा कशी असली पाहिजे, ग्रेटर असली पाहिजे. तेव्हा आणि तेव्हाच या पद्धतीचा आपण उपयोग करू शकतो. ठीक आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडेज लेक्चर. In today's lecture we have discussed about the definition of EMF, its unit, apparatus used for measuring EMF, and methods for calculation of EMF. Two methods are there, Poisson-Dobbs composition method and direct reading method. In today's lecture we have completed Poisson-Dobbs composition method. In the coming lecture we are going to see the other method. Thank you.